नमस्कार. सुरुवातीलाच मी अरविंद लाटकर यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. कोल्हापुरातल्या एका उद्योजकाचा किंवा नोकरी करता करता उद्योजक झालेल्या माणसाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होते ती आणखी मोठी हो अशा शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करतो. आज त्यांच्या वाटचालीतला एक मोठा टप्पा, एक मैलाचा दगड आज इथं आपण सगळे मिळून साजरा करतो आहोत. या समारंभासाठी खास सुरतहून आलेले NG इंडियाचे जिग्नेश देसाई सर, त्यांच्या पत्नी सौ देसाई, सौ लाटकर, रसिका लाटकर आणि उपस्थित मित्र, ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलो आहोत तो प्रामुख्यानं गुंतवणुकीशी संबंधित, आर्थिक व्यवहाराशी संबंधित, आपण कष्टानं कमवलेल्या पैशाचं काय करावं याचा सल्ला देण्याशी संबंधित आहे. आणि मी 30-35 वर्ष वर्तमानपत्रात काम करतो, संपादक आहे, वगैरे सगळं काय आहे. आम्ही जगातल्या सगळ्या गोष्टींवर लिहितो. म्हणजे इराणचं युद्ध झालं तरी लिहितो, एखादा गुन्हा घडला तरी लिहितो, ट्रम्प काय म्हणाले तरी लिहितो, मोदी काय म्हणाले तरी लिहितो, कुठलीही गोष्ट आम्हाला वय नाही देशाच्या बजेटवर लिहितो. असं असलं तरी ज्या गोष्टीसाठी आपण इथं जमलो आहोत ती पर्सनल फायनान्स नावाची गोष्ट ही पूर्णपणे तज्ज्ञांवर सोपवायची गोष्ट आहे. आणि हे मी माझ्या आयुष्यात खूप, ज्याला हार्डवेअर लर्निंग म्हणतात तसं शिकलो आहे. आपल्यापैकी अनेक जण असं शिकले असतील की कोणतंही आपल्याकडे येतो, अमक्यात इन्व्हेस्ट करा, तमक्या ठिकाणी पैसे टाका, आणि आपण आपला मित्र आहे किंवा आपल्यापेक्षा त्याला जास्त कळतं असं समजून त्याच्या भरवशावर काही करायचा प्रयत्न करतो. आणि कालांतरानं लक्षात येतं की आपण गणलो आहे. पण तेव्हा सांगायची पण सोय नसते, कारण आपण समाजातले शहाणे असतो. त्यामुळे आपण ते मागं टाकतो, पुढं जातो. आणि तिथं मुद्दा येतो की व्यावसायिक तज्ज्ञतेचा, प्रोफेशनल एक्सपर्टीजचा, सल्ल्याचा, मार्गदर्शनाचा. आणि अरविंद लाटकर यांच्यासारखे लोक त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते गेली 20 वर्ष ज्या प्रकारचं काम करतात ते हेच आहे. त्यामुळं अशा समारंभाला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येतात याचं कारण त्यांच्यावरचा विश्वास आहे. आणि ही विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची अशी आहे. मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे, जर्नलिझमचा विद्यार्थी आहे. आणि माझं बहुतेक सगळं लिखाण हे या स्वरूपाच्या घडामोडींवरचं लिखाण आहे. जागतिक राजकारणात किंवा ज्याला आपण जिओ पॉलिटिक्स म्हणतो, त्या जिओ पॉलिटिक्समध्ये ज्याचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी, आपल्या खिशाशी संबंध असतो. तिकडे इराणमध्ये युद्ध झालं की आपल्याकडच्या किमती भडकतात, आपल्या शेतीचा प्रॉब्लेम तयार होतो, वेगळे. या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण मी वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. यामध्ये मला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की जी आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित आहे, पण मी ती थोड्या ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये काय मांडायचा प्रयत्न करतो. जगामध्ये जे कुठले मोठे देश, मोठ्या सत्ता, महासत्ता, एम्पायर्स होऊन गेली, ही सगळी एम्पायर्स वाढली आणि कोसळली ती फायनान्शियल मॅनेजमेंट आणि मिसमॅनेजमेंटमुळं. त्याच्याशिवाय दुसरं कुठलं कारण नाही. बाकीची सगळी कारणं दुय्यम आहेत. फैज झकेरिया नावाचा जिओ पॉलिटिक्समधला एक जागतिक दर्जाचा विद्वान तज्ज्ञ आहे. त्यानं अलीकडेच एक पुस्तक लिहिलं, जगातल्या मागच्या 500-700 वर्षामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या ज्या क्रांती आहेत त्याच्यावर पुस्तक लिहिलं. आणि त्यामध्ये तो असं दाखवून देतो आहे की डच, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि त्यानंतर ब्रिटिश अशी जी 4 जगातली सगळ्यात मोठी साम्राज्य, ज्यांनी जवळपास सगळ्या जगावर राज्य केलं, आणि त्यानंतर अमेरिका, या सगळ्यांचा उदय आणि ऱ्हास याच्यामध्ये हा आर्थिक एलिमेंट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटचा एलिमेंट हा किती महत्त्वाचा होता. म्हणजे डचांचं साम्राज्य, डच हे असे पहिले जगातला समाज आहे ज्याने आजचं, ज्याला आपण मॉडर्न शेअर बाजार म्हणतो, त्याचा अगदी सुरुवातीचं रूप आणलं. म्हणजे जगामध्ये व्यापार करायचा असेल तर एका माणसाचं काम नाही, त्याला अनेकांनी साथ दिली पाहिजे, अनेकांनी गुंतवणूक केली पाहिजे, आणि त्या गुंतवणुकीचा परतावा ज्याच्यामध्ये गुंतवणूक केली त्यानं दिला पाहिजे. हे तत्त्व पहिल्यांदा डचांनी आणलं. पण ते डचांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं समजलं ब्रिटिशांना. त्यामुळे एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्या काळातली लिमिटेड कंपनी आहे. आणि या कंपनीनं जगाच्या अर्ध्या भागावर राज्य केलं. याचं कारण काय, तर त्यात काम करणाऱ्या लोकांवर कुणीतरी ब्रिटनमधला विश्वास ठेवत होता, त्याचे 2-5 पाऊंड त्याच्यामध्ये लावत होता, आणि त्या भरवशावर ते जगावर राज्य करू शकत होते. म्हणजे जगात ज्या काही उलटापालटी होत आहेत त्या सगळ्या या फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा त्यातली तज्ज्ञता याच्याशी जोडल्या असतात. आणि जेव्हा ही तज्ज्ञता कमी होते, त्याच्यामध्ये मिसमॅनेजमेंट येते, तेव्हा ही सगळी साम्राज्य कोसळलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही साम्राज्य अपवाद नाही. आज अमेरिकेच्या साम्राज्याविषयी खूप चर्चा आहे.
की अमेरिकेचं जे इकॉनॉमिक साम्राज्य आहे, त्यांचं पॉलिटिकल साम्राज्य नाही पण इकॉनॉमिक साम्राज्य ज्याला हेजीमनी म्हणतो, ती हेजीमनी प्रामुख्यानं अर्थकारणावर आधारलेली आहे. आणि सगळ्या जगभर चर्चा आहे की अमेरिकेच्या डॉलरचं महत्त्व पुढच्या 5-10 वर्षात कमी होईल, राहील, वाढेल, याचं काय होईल. आणि हेच टर्निंग पॉईंट असतो की कळत नकळत त्या साम्राज्यशाहीच्या चलनाचं मूल्य कमी व्हायला लागतं आणि मग ती साम्राज्य हळूहळू लयाला जायला लागतं आणि दुसरी कोणतरी त्याची जागा घेतो. हे मिसमॅनेजमेंटचा भाग असतो. नकळत ते साचत जात होत असतं. माणसाच्या आयुष्याचं पण हेच आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण आपल्याला जे काही मिळतं त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करायचा प्रयत्न करतो किंवा करतो, तेव्हा आपण अधिक चांगलं जीवन जगण्याची शक्यता असते. आणि ती मिसमॅनेजमेंट जेव्हा असते तेव्हा कितीही पैसा असला तरी माणूस अंतिमतः रिकामा राहण्याची शक्यता असते. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळं फायनान्शियल ॲडवायझर किंवा आपल्या गुंतवणुकीचा सल्लागार हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. तो कुठल्याही व्हॉट्सअपला, कुठल्याही यूट्यूबला, कुठल्याही इंस्टाग्रामच्या पोस्टला पर्याय असू शकत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी गुंतवणूक सल्लागाराला पर्याय असू शकत नाहीत. आपली सर्वसाधारणपणे सगळ्या सामान्य माणसांची, जे मध्यमवर्गीय, छोटे व्यावसायिक, नोकरदार असे जे कोण लोक आहेत की जे प्रामुख्यानं अलीकडच्या काळामध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांची बहुधा गुंतवणुकीची सुरुवात म्हणजे ज्यांचं वय 50च्या पुढं आहे त्यांची तर अगदी मी खात्रीनं सांगतो त्यांची सुरुवात असते ती कोणतंही आपल्याकडे येतो आणि आपल्या नोकरीच्या सुरुवातीला सांगतो की तुझा विमा काढला पाहिजे आणि मग तो कुठली तरी विम्याची योजना आपल्या गळ्यात मारतो. मग असं करत म्हणजे माझ्या आयुष्यात मी 10पेक्षा जास्त विमा पॉलिसीज घेतल्या आहेत. आणि जेव्हा मला हे समजायला लागलं किंवा लाटकर साहेबांसारखे अनेक लोक जेव्हा संपर्कात आले तेव्हा लक्षात आलं की मी त्या काळात मूर्खपणा केला, याचा तसा मला काहीच उपयोग नाही आहे. पण ते आता बहत यायचं. आणि जेव्हा किंवा म्हणजे अशा अनेक मीच घेतलेल्या स्कीमचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल की त्या स्कीम काय होत्या, मला सांगितलं काय, प्रत्यक्षात झालं काय पाहिजे. ह्याचं कारण जे सांगत होते त्यांनाही यातलं काही कळत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की मार्च एंड आहे, 4 लोक गोळा करायचे आहेत, म्हणजे अक्षरशः बकरी गोळा करायचे आहेत आणि आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि बहुतेकांची गुंतवणुकीची सुरुवात ही या प्रकारची असते. अलीकडच्या काळात तिथून लोक वेगवेगळ्या ज्याला आपण ॲसेट क्लास म्हणतो त्याच्याकडे जायला लागले. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट किंवा फ्युचर अँड ऑप्शन किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्लॅटफॉर्म आहेत किंवा ॲसेट क्लास आहेत त्याच्यामध्ये लोक जायला लागले. हे जात असले तरी त्यातलं आपल्याला समजतं किती. म्हणजे मी सकाळमध्ये खूप वर्ष संपादक होतो आणि आम्ही अर्थमंथन व्याख्यानमाला चालवायचो. गावोगावी अर्थमंथन व्याख्यानमाला आणि त्यातून गुंतवणुकीविषयी माहिती द्यायचो. सकाळच कदाचित पहिला प्रादेशिक भाषेतलं वर्तमानपत्र होतं ज्यानं गुंतवणुकीविषयी काही सिरियस लोकांपर्यंत न्यायचा प्रयत्न केला. सकाळ मनी नावाचं अलीकडे एक मासिक पण सुरू झालं. तर हे सगळं करत असताना लोक यायचे, त्यांच्यासोबत मी स्टेजवर बसायचो, ते भाषण द्यायचे आणि ते सगळं झालं की आम्ही विसरून जायचो आणि यातलं कशातलंच काही कळायचं नाही. मी माझंच उदाहरण का सांगतो की लोक कशा पद्धतीनं या सगळ्याकडं बघत असतात. मग काहीजण मला असं सांगायला लागले की सगळ्या बातम्या तुम्हाला तर आधी कळतात, म्हणजे ट्रम्पनी त्या इराणच्या प्रपोजलवर सही केली का नाही हे कदाचित तुमच्या आधी कळण्याची मला शक्यता असते. एवढं सगळं तुम्हाला कळतं तर त्यावर आधारित शेअर बाजार चालतो, त्यामुळे तुम्हाला तर कळायलाच पाहिजे. आणि हे काही लोकांनी सांगितल्यानंतर मला वाटलं की चला आपल्याला सगळंच कळतं की, कारण आपल्याकडे सगळ्या बातम्या इतरांच्या आधी येतात. पण नंतर लक्षात आलं की हा वेडेपणा आहे. याचं कारण अशा बातम्यांवर आधारलेली गुंतवणूक ही कदाचित काही वेळा फायद्याची ठरते पण अंतिमतः नुकसानदायक ठरण्याची शक्यता असते. याचं कारण अशा गुंतवणुकीसाठी ज्यांनी सल्ला द्यायचा, ज्यांनी त्यासाठी मार्गदर्शन करायचं ते 24 तास त्यातच असतात. जसा मी 24 तास बातमीमध्येच असतो, त्यामुळं बातम्यांचं उद्या काय करायचं हे मी जितकं चांगल्या पद्धतीने सांगू शकतो कदाचित तितका कुठला फायनान्शियल कन्सल्टंट सांगू शकणार नाही. पण फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची हे मी त्याच्यावर सोपवून देणं हे अधिक शहाणपणाचं असतं. त्यामुळं फायनान्शियल कन्सल्टंट किंवा अरविंद लाटकर ज्या प्रकारची सेवा आपल्याला पुरवतात ती सेवा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा एक भाग असतो की जसं आपण गुंतवणूक करताना चुकीचे निर्णय घेतो किंवा अनेक वेळा आपल्या चुका होतात, त्याच्यापेक्षा अधिक काय म्हणता येईल धोकादायक भाग असतो तो मोह नावाचा प्रकार. आणि त्या मोहापायी अनेक जण आपली सगळी आयुष्याची पुंजी घालून बसतात. म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये किंवा अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर व्याज देणाऱ्या योजनांचा सुकाळ एकेकाळी होता आणि सगळ्यांना माहीत होतं की हे सस्टेन होणार नाही आहे. म्हणजे बाजारात जर 8-9% जास्त व्याज कुठंच मिळत नसेल आणि कुणी सांगत असेल की तुम्हाला 15% व्याज देतो तर 100% समजायचं की हे बुडणार आहे.
पण असं माहिती असतानासुद्धा लोक आपला प्रॉव्हिडंट फंड लावतात, लोक आपल्याला हातात आलेले सगळ्या प्रकारचे पैसे लावतात आणि नंतर फसतात. अशा अनेक शेकडो बातम्या मी माझ्या आयुष्यामध्ये रिपोर्ट केलेल्या आहेत. त्याचं पुढं काय झालं ते बघितलं आहे. AS ट्रेडर्ससारखी कंपनी आपल्या भागात आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये गुंतवणूक नाही कोण होते तर प्रामुख्यानं शिक्षक होते, प्राध्यापक होते, वकील होते, डॉक्टर होते. म्हणजे समाजातले सगळे शहाणे लोक होते, शिकलेले लोक होते. जे भाजी घ्यायला गेले तर घासाघीस करतात, जे आंबा घ्यायला गेले तर आधी दर वाचतात आणि मग तिथं विचारतात की हा रत्नागिरी आहे का देवगड आहे का, ह्याची किंमत इतकी जास्त. पण ते गुंतवणूक करताना मात्र कोणतंही व्हॉट्सअपवर सांगतो, कोणतंही इंस्टाग्रामवर टिप्स देतो आणि मग कोणतंही मल्टीबॅगरच्या गप्पा मारतो आणि त्याच्यावर आधारित गुंतवणूक करतात आणि फसतात. असे म्हणजे एक आकडा असा सांगतो की दर महिन्याला किमान 1300 कोटी रुपये फायनान्शियल स्कॅम जे आहेत, म्हणजे या प्रकारच्या पॉन्जी स्कीम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम यातून माणसांची बुडतात. आणि हे बुडणारे लोक कोण आहेत? ते बहुतेक सगळे सामान्य लोक आहेत. जे खूप मोठ्या प्रमाणावर ज्यांच्याकडे पैसा आहे ते फायनान्शियल ॲडवायझरशिवाय 1 रुपया गुंतवत नाहीत. त्यामुळे त्यांचं बळं चालतं, कमी अधिक होत असेल पण ते बुडत नाहीत. पण जे पहिल्यांदाच जातात आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, मागच्या 2-5 वर्षामध्ये कोविडनंतरच्या काळात आपल्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे, प्रचंड प्रमाणात. म्हणजे डीमॅटची संख्या कोविडच्या काळामध्ये अचानक काही पटीनं वाढली. आणि हे सगळे पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्यांना असं वाटायला लागलं की सगळेजण प्रचंड कमवत आहेत. वॉरन बफेट दिसतो किंवा या प्रकारचे मोठे मोठे लोक दिसतात आणि त्यांच्या मुलाखती आपण यूट्यूबवर वाचतो, तेच आपण फॉलो करायचं म्हणजे आपल्याला पण जमेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता असते. आज मी तिला साधारण 5.5 कोटी लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि 25 कोटी पोर्टफोलिओज आहेत, असं आकडा सांगतो. 25-28 कोटीच्या दरम्यान. म्हणजे अजूनही भारतामध्ये 142 कोटींच्या भारतामध्ये 5.5 कोटी लोक फक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीला तयार आहेत. म्हणजे अजून हे मार्केट एक्सपांड व्हायला खूप स्कोप आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या शहरातून, ज्याला आपण टायर 2, टायर 3 सिटीज म्हणतो, हे कोल्हापूरसारखी शहर, अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक करायला लागलेत आणि हे खाली अगदी गाव पातळीपर्यंत जायला लागलं आहे. असं जेव्हा पर्क्युलेट होतं आणि त्याला जोड सोशल मीडियाची मिळते तेव्हा धोके खूप मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असते. त्यामुळं जितक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आता म्युच्युअल फंडाची आपल्या देशातली सुरुवात UTIनं झाली आणि तेव्हा साधारण 6-6.5 कोटीची सुरुवात होती. एकूण सगळा ज्याला आपण EVM म्हणतो तो 6.5 कोटीच्या आसपास होता. तो आता $1 ट्रिलियन आसपास गेलेला आहे. $1 ट्रिलियन म्हणजे साधारण 90 लाख कोटीच्या घरात तो सगळा फंड गेलेला आहे. म्हणजे आपण आपल्या देशातली सुरुवात आणि कुठून कुठं आलो असं असूनसुद्धा फक्त 5.5 कोटी लोकच यामध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे अजून वाढीला किती स्कोप आहे. हा स्कोप जितका मोठा आहे तितकाच नवे येणारे लोक आणि त्यांची साक्षरता, अर्थसाक्षरता किंवा गुंतवणूक साक्षरता, आणि अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक साक्षरता इथं खूप मोठा धोका असतो. आपल्याला कळतं असं वाटतं पण बहुतेक काही आपल्याला कळत नसतं. अर्थसाक्षरता हे नेहमीच्या शिकण्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रकरण आहे आणि ती कमवावी लागते आणि ती कमावताना पुन्हा आपल्याला प्रोफेशनल मदतीची गरज असते. तिथं यांचे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अरविंद लाटकर यांच्यासारखे तज्ज्ञ असतील, यांचा खूप मोठा रोल असतो. त्यामुळं या कंपनीसाठी भवितव्य तर आहेच, त्याच्यात काही शंकाच नाही. अतिशय छोट्या स्तरावर एक विमा एजंट म्हणून सुरुवात केली आणि एक कंपनी सुरू करत आता ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंत अरविंद लाटकर आलेले आहेत. त्याच्यातूनच दिसते की याला खूप मोठा वाव आहे. तो वाव कोणाला आहे तर जो विश्वास आहे, ज्याची वाटचाल अतिशय स्वच्छ आहे. पुन्हा आपल्याला उदाहरण लाटकर समोर येतील तर अशा लोकांना निश्चितपणे वाव आहे. त्यांचं 300 कोटीचं EVM आहे असं आत्ताच सांगितलं. त्यांचं स्वप्न आहे 1000 कोटीचं EVM व्हायचं. मी तर म्हणतो की ज्या गतीनं वाढतं आहे त्यात तुमचं स्वप्न हे खूप तुलनेत तोकडं आहे. याचं कारण इतक्या गतीनं हा बाजार वाढतो आहे आपल्या देशातला आणि सगळ्या जगातला, पण विशेषतः आपल्या देशातला. कारण आत्ता कुठं मागची 5-10 वर्ष जो मोठा मध्यम वर्ग आहे किंवा त्याच्याही खालचा निम्न वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या म्हणतो मी, तो टिपिकल सहकारी बँकातल्या ठेवी, जास्तीत जास्त FD याच्या पलीकडे गुंतवणुकीचा मार्ग बघतो आहे आणि त्याच्यासाठीचा त्यानंतरचा गुंतवणुकीचा पहिला मार्ग हा म्युच्युअल फंडच असतो. त्यामुळे या क्षेत्राला प्रचंड वाव आहे. लाटकर साहेब, आपण प्रोप्रायटरी फर्मकडून प्रायव्हेट लिमिटेड फर्मकडे आला, हा एक मोठा टप्पा निश्चितच आहे. पण तिथंच थांबू नका. मी अशा शुभेच्छा देतो की कधीतरी आपली कंपनी लिस्टेड व्हावी, त्याचा IPO यावा आणि त्या IPOमध्ये इथं बसल्या सगळ्यांना गुंतवणुकीची आणि आपल्या भांडवल वृद्धीची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यासारख्या या क्षेत्रातलं जवळपास काही न कळणाऱ्या माणसाला इथं आपण बोलायची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.